नाशिकच्या खड्ड्यामुळे आपल्या गाडीने बरंच काम काढलंय फ्रंट सस्पेन्शनचं. कुठून कोण चाललंय, कोणाला कुठे जायचं आहे, कोणाला काहीच समजत नाहीये. आपल्याला ती प्रोडक्टची जी ट्रायल घ्यायची होती ना, ती ट्रायल पण घेणं होतं आहे. ॲक्च्युली इकडं हा वन वे यायला नाही पाहिजे. तो रस्ता बहुतेक बंद आहे कारण की काम चालू आहे. तुम्हाला त्या निमित्ताने नाशिक सिटी पण बघता येईल. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे आणि इंटरेस्टिंग पण होणार आहे. त्याच्या मागचं रिझन असं आहे की आपल्या कारसाठी आपण एक प्रोडक्ट परचेस केलेलं आहे मोबाईल माउंट करण्यासाठी, आणि त्याची व्हिडिओची स्टेबिलिटी पण मला चेक करायची आहे. तर ती स्टेबिलिटी नाशिक सिटीपेक्षा उत्तम ठिकाण नाही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये. त्याच्या मागचं कारण असं आहे की सिंहस्थ कुंभमेळ्याची बरीच जोरदार कामं चालू आहे आणि नाशिक जणू एकाच वेळेस सगळं आवरायला काढलेलं आहे. खड्डे पण भरपूर आहेत आणि खड्ड्यांमध्ये आपल्या व्हिडिओची स्टेबिलिटी पण चेक होईल. आपण बऱ्याच वेगवेगळ्या रूट घेऊन एरियातून गंगापूर रोडला निघणार आहोत, ट्रॅफिकच्या एरियातून पण जाणार आहोत. तर चला व्हिडिओला करूया सुरुवात. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे. मोबाईल तर आपण त्या प्रोडक्टवर माउंट केलेला आहे आणि तुम्हाला डायरेक्ट फ्रंट व्ह्यू एकदम जबरदस्त मिळत असेल. पाऊस पण सकाळपासून पडतोय मस्त. फ्रंट व्ह्यू मिळण्यासाठी ग्लास एकदम क्लीन ठेवावी लागेल आपल्याला. आता आपण जवळपास पंचवटी कारंजेवर पोहोचतोच आहे आणि पंचवटी सर्कलला टर्न मारून आपण आरकेकडे जाणार आहोत. मला असं वाटतंय व्हिडिओची स्टेबिलिटी एकदम ओके, कारण की मोबाईलचा सुपर स्टेडी मोड मी ऑन केलेला आहे. आता जवळपास सकाळचे 11 वाजलेत आणि ट्रॅफिक बघा. जबरदस्त ट्रॅफिक आहे. काहीतरी नेहमी आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो, आज काहीतरी वेगळं ट्राय करू म्हटलं. तुम्हाला त्या निमित्ताने नाशिक सिटी पण बघता येईल. हा पूर्णपणे पंचवटी परिसर आहे. आता पाऊस पडत होता, आता ऊन पडलं परत बघा. आता हा पंचवटी कारंजाचं सर्कल येईल जिथे की प्रचंड अशी ट्रॅफिक झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पंचवटी कारंजा. पंचवटी कारंजावरनं आपण पोहोचलोय मालेगाव स्टँडला. आता हा जो सिग्नल आहे, जो डाव्या हाताला खाली रस्ता जातो, तो सरळ रामकुंड, काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, आणि तो रस्ता बहुतेक बंद आहे कारण की काम चालू आहे. खाली गंगेवर बरीच मोठी सिंहस्थाची कामं चालू असल्यामुळे हा इकडून खाली उतरणारा रस्ता बहुतेक टू व्हीलर जात असतील, पण मोठ्या गाड्या इकडून जायला बंद आहेत. आणि हा जो विक्टोरिया ब्रिज आहे, याच्यावरून आपण तो महापूर कव्हर केला होता. माझा मागचा एक व्हिडिओ आहे, गोदावरी नदीचा, तो इकडून आपण तो या ब्रिजवरून तो कव्हर केला होता पूर्ण. आणि मग नंतर पलीकडच्या त्या ब्रिजवर गेलो होतो, दही पुलावर. तर आता आपण आरकेवर पोहोचतोच 1-2 मिनिटात. आपल्या बाजूलाच आता या ज्या छत्र्या लावलेल्या आहेत ना फुलांच्या वगैरे, इथं चांदीचा गणपती आहे आरकेवरचा. आणि आपण इथं इकडून चाललोय बाबा. आता इकडून आपण चाललोय रेड क्रॉसच्या सिग्नलवर.
कॅमेऱ्याची स्टेबिलिटी मला असं वाटते चांगले आहे, कारण की सुपर स्टडी मोड आपण ऑन केला होता व्हिडिओ शूट करण्याच्या पूर्वी. आपण पोचलो रेड क्रॉसच्या सिग्नलवर. इथून जर डाव्या हाताला खाली गेलं तर मेन रोड पूर्णपणे स्टार्ट होतो. ॲक्च्युली इकडं हा वन वे यायला नाही पाहिजे. हे असं कसं आहे, हा मोबाईल माउंट झाला ना की दोन्ही हात एकदम फ्री होऊन जातात आणि हे 360 रोटेट होतं. म्हणजे हा मोबाईल जर आपल्याकडे फिरवायचा झाला तर आपल्याकडे पण फिरेल कॅमेरा. त्याच्यामुळे आपण एकदम कम्फर्टेबल ड्रायव्हिंग करू शकतो. चांगलं प्रोडक्ट आहे, सुंदर आहे. त्याला मॅग्नेटिक मागून रिंग आहे, ती मोबाईलला लावली का आपला मोबाईल त्याला चिटकतो आणि त्याच्यामुळे, आणि एकदम स्ट्रॉंग मॅग्नेट आहे, मोबाईल पडत नाही खाली. हे प्रोडक्ट आपण इथूनच घेतलं होतं. हे जे मोबाईलचे उजव्या हाताला शॉप्स दिसत आहेत ना, इथूनच घेतलं होतं. ऑनलाईन खूप महाग दाखवत होतं. ऑनलाईन काहीतरी 500 रुपयाला दाखवत होतं हे प्रोडक्ट. आपल्याला स्वस्त मिळालं इथून. मेयर सिग्नल ग्रीन आहे. चलो 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 15-16 निघून जाईल आपली गाडी. हे बाय मॅडम, मस्त सिग्नल तोडत आले. क्या बात आहे. माझ्या डाव्या बाजूला नाशिकचा फेमस वडापाव कृष्णाई वडापाव. लहानपणी खूप खायचो. तीच चव आजही मेंटेन ठेवलेली आहे त्यांनी. इथं शेगावची कचोरी पण भारी मिळते. डाव्या बाजूला अशोक स्तंभावरच आहे आपण. आता अशोक स्तंभावरून आपण घेतलाय लेफ्ट, गंगापूर रोड. अशी अवस्था आहे. इथून पाणी कुठून वाहतं, काय वाहतं, डेली इथं पाणी असतं. डेली एवढंच पाणी असतं. डेली पाऊस पडो न पडो एवढं पाणी तुम्हाला इथं कायम दिसेल. आपल्या डाव्या बाजूला पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक. तिकडे जेसीबींचा वावर दिसेल तुम्हाला नाशिक मध्ये. तिकडून इकडे जेसीबी दिसते. आता आपण गंगापूर रोडवर थोडं सरळ जाणार आहोत. इथून जर सरळ गेलं तर गंगापूर डॅम आहे. हा KTM कॉलेजचा फ्लाय ब्रिज आहे. आता बऱ्यापैकी ऊन पडलंय, पाऊस पण जवळपास बंद झालेला आहे. आपल्याला ती प्रोडक्टची जी ट्रायल घ्यायची होती ना, ती ट्रायल पण घेणं होतं आहे आणि त्या निमित्ताने तुम्हाला नाशिक पण बघायला मिळतं आहे. हे बघा कसे घुसले, कोण कुठे घुसले काहीच कळत नाही आहे. कुठून कोण चाललं आहे, कोणाला कुठे जायचं आहे, कोणाला काहीच समजत नाही आहे. कारण ह्या स्पॉटला सिग्नल नाही आहे. अंबा मॅडम, आणि अशा प्रकारे आपण पोहोचलो आहे ओल्ड गंगापूर नाका. सिग्नल आपलाच आहे. नाशिकच्या खड्ड्यामुळे आपल्या गाडीने बरंच काम काढलंय फ्रंट सस्पेन्शनचं. कारण की एवढा आवाज आधी येत नव्हता सस्पेन्शन मधनं. आणि मी ज्या एरियात राहतो त्या एरियात खड्ड्यांमध्ये रोड शोधावा लागतो, अशी परिस्थिती आहे. आणि टू व्हीलर तर विचारूच नका. रोजचे 4-5 जण आरामात पडतात, कमी नाही पण जास्त.
काल परवाला त्र्यंबक रोडला नाही का बातमी पाहिली मी, यूट्यूबला रील टाकली होती एकाने, 60-70 गाड्या स्लिपून पडल्या एकाच दिवसात. गंगापूर रोडला आपण बरंच पुढे आलो आहोत. तर या सर्कलला आपण राईट टर्न मारून एका आतल्या रस्त्याने आपण जाणार आहोत. इथून आपण गंगापूर रोडला रिटर्न न जाता, चला मोबाईलवर नंतर बोला, 10-15-20 कोटीचे फोन म्हणजे व्यवहार करत असतील कदाचित ते असे. म्हणजे 2 व्हीलरवर चालता चालता कानात मोबाईल अडकवायचा आणि मागचा पुढचा विचार काहीच नाही करायचा. खड्डे खड्डे इथं, या खड्डे जिथं खड्डे आहे ना तिथं मुद्दामून गाडी घेतोय. व्हिडिओची स्टेबिलिटी चेक होईल. आणि पुढचा रस्ता मी मुद्दामून निवडला की त्या रस्त्याला एवढे प्रचंड खड्डे आहेत की आपली टेस्टिंग व्हिडिओ स्टेबिलिटीची तिथंच होऊन जाईल. मोबाईल कारमध्ये प्रचंड हलतोय, पण आता व्हिडिओची क्वालिटी कशी येईल, स्टेबिलिटी कशी येईल ते चेक करावं लागेल. सुपर स्टडी मोड तर आपला ऑन आहे. आपण गंगापूर रोडवरून आतल्या रस्त्याला वळलं. इकडं निर्मला कॉन्व्हेंट रोड आहे, आतला रस्ता आहे. कॅमेरा अँगल थोडा चेंज करतो, रस्त्यावर थोडासा येईल असा. मोबाईल तर प्रचंड हलतोय. व्हिडिओ स्टेबिलिटी बघू आता कशी येते, एडिटिंग करताना समजेल. आता आपण इथं परत कॅमेरा ऑन केलाय. आपल्याला जायचंय लेफ्टला. हा रस्ता राईटला जातो परत गंगापूर रोड साईडला. आपल्याला तिकडं न जाता आपण ह्या रस्त्याला थोडं खाली जाणार आहोत. आपली टेस्टिंग इथं होऊन पण जाईल आणि व्हिडिओ पण जास्त मोठा नाही होणार. तर असे नाशिकच्या वेगळ्या वेगळ्या लोकेशनवर जाऊन आपण नाशिक सिटी तुम्हाला दाखवू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की असा अजून व्हिडिओ तुम्हाला हवा आहे का, बघायला आवडेल का तुम्हाला. खड्डे बघा, खड्डे, गाडी आवाज येत असेल, गाडीची खडखड, खड्डे, रस्त्यांचे खड्डे समोर दिसत असतील तुम्हाला, म्हणून मुद्दामून या रोडला गाडी घेतली मी. आता इथून खड्डेच खड्डे तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो. समोरच्या गाड्या बघा कशा मस्त हालत डुलत येत आहेत. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. असाच तर रस्ता पाहिजे होता व्हिडिओची टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला. वा वा, गाडीतल्या वस्तू आलायला लागल्या त्यांनी. हेच कामं करायला उद्याला गाडी कामाला लावायची आपल्याला. नाही तर अजून या खड्ड्यांमध्ये गाडी चालवली ते एखादं चाक गळून पडायचं खाली. कारण की आपल्या गाडीतून असे आवाज कधीच येत नव्हते आधी. कारण की मला हे आवाज आवडत पण नाही. आधीची पण व्हेरिटी होती त्याच्यामध्ये एक बारीक स्क्रूचा जरी आवाज आला तरी माझं डोकं खराब व्हायचं, मी लगेच काम करायचं त्या. आता हे मला फोन केला होता, ते म्हणे उद्याला या, आज वेळ नाही आहे, आज वर्कलोड जास्त आहे आमच्यावर, नाही तर आजच आपण गाडी कामाला लावणार होतो. आणि कदाचित लांबून 27, 28, 29 3 दिवस जर सुट्ट्या असतील तर आपलं प्लॅनिंग चाललंय कुठेतरी भारी स्पॉटला जायचं 1-2 दिवसासाठी. त्याच्यासाठी पण जर गाडी न्यायची झाली तर गाडी कंडिशनमध्ये पाहिजे. आणि बाईकवर गेलो तर बाईक आपली ऑलरेडी एकदम ओके कंडिशनमध्ये. थोडं रस्त्यांकडे अँगल चेंज करतो कॅमेराचा.
बऱ्यापैकी टेस्टिंग होते. तर या रस्त्याने आपण जाऊ. एकदम सिंगल रोड आहे. इथं पण मध्ये मध्ये खड्डे आहेत. हे बाई आहेत का? आहेतच. आता कुठल्या गाडी कशी टाकू? हे बाई इकडं पण खड्डा, इकडेही खड्डा. समोरून गाडी आली का गाडी एकदम लेफ्टला घ्यावी लागते. स्पीड ब्रेकर पण टाकून ठेवले या रस्त्यांना. आता आलं समोरून ट्रॅक्टर. आता गाडी साईडला दाबावी लागेल आपली एकदम. त्यांनीच घेतली बिचाऱ्याने बाजूला. थँक्यू दादा. इथे पण खड्डे आहेत आणि रस्त्यांचं कामं पण चालू आहेत. इथून खाली उतरवून घेऊ गाडी आणि आपला व्हिडिओ आपण इथंच एंड करू. पुढचं का आता शूटिंग करत नाही. एवढ्या याच्यात टेस्टिंग होऊन गेली आपल्या व्हिडिओ स्टेबिलिटीची. तर मित्रांनो, हा कॅमेऱ्याचा अँगल असा वळवला ना तर इथं मी तुम्हाला दिसत असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? थोडासा वेगळा होता नेहमीच्या व्हिडिओपेक्षा. तर व्हिडिओ जर आवडला असेल आणि असे काही व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण परत वेगळ्या वेगळ्या एरियामध्ये जाऊन नाशिकसारख्या आपण असं शूटिंग करू. कारण की हे प्रोडक्ट मी त्याच्यासाठी घेतलेलं आहे. जेव्हा आपण बाहेर कुठे लॉंग ड्राईव्हला वगैरे जातो तेव्हा आपण हँड फ्री ड्रायव्हिंग करू शकतो. नाही तर हातामध्ये मोबाईल धरून ते शूटिंग करणं अवघड होतं. तर चला, जास्त वेळ घेत नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.